विविध भारती पुणे ठळक बातम्या. जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा इथल्या बान टोल नाक्याजवळ आज पहाटे दहशतवाद्यांमध्ये आणि जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळालं आहे. गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यामुळे जवानांनी नगरोटा भागात कडक बंदोबस्त ठेवला होता. वाहनांची तपासणी सुरू असताना ट्रकमधून आलेले दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी नेतृत्व, सामाजिक उद्योजकता आणि जनतेचं पाठबळ यांच्या माध्यमातून जनचळवळ उभारण्याची आवश्यकता असल्याचं मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं. 33व्या स्टॉप टीबी पार्टनरशिप बोर्डाच्या बैठकीत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. टीबी हारेगा देश जितेगा या मोहिमेद्वारे क्षयरोग निर्मूलनासंदर्भातलं 2030चं जागतिक उद्दिष्ट भारतानं 2025 मध्येच पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्रानं अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पीएम किसान योजनेचा फायदा अपात्र शेतकऱ्यांनी घेतल्याचं उघडकीस आलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या 5292 शेतकऱ्यांना महसूल विभागानं 1,05,00,000 रुपये वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. या योजनेत 10,000 रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणारे करदाते आणि इतर काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यांनी योजनेचा फायदा घेतल्याचं उघडकीस आल्यानंतर त्यांच्याकडच्या रकमेची वसुली प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 1 डिसेंबरला होणाऱ्या राज्य विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पुणे विभागातील 5ही जिल्ह्यातून एकंदर पात्र मतदारांची संख्या केवळ 3,65,358 एवढीच असल्याची आकडेवारी निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. विभागातल्या 5ही जिल्ह्यातल्या पदवीधर बेरोजगारांची तरुणांची संख्या सुद्धा या निवडणुकीतल्या 5 पात्र मतदारांपेक्षा जास्त असून त्यांना मतदार म्हणून नोंदवून घेण्यात कोणत्याही राजकीय पक्षाला रस नसल्याचंच स्पष्ट झालं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58